प्रेक्षक हो, आपण पाहत आहात हे बेटाच्या पायथ्याशी उभी राहिलेली वाहनं. या वाहनामधनं पर्यटक रुग्ण संजीवनी बेटावर येत असतात. प्रेक्षक हो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथे. वडवळ नागनाथ म्हणजे वटसिद्ध नागनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. या वटसिद्ध नागनाथाच्या बेटाच्या पायथ्याशी आपण आहोत उभे आहात. बेटाच्या पायथ्यावर उभा राहून तुम्हाला या बेटाचे सफर घडवणार आहोत. तर येथे उत्तरा नक्षत्रामध्ये जत्रा भरते आणि 15 दिवस वनौषधी खाण्यासाठी 3 राज्यातून रुग्ण येत असतात. तर गेल्या 2 वर्षापासून प्रशासनाने बंदी घातल्यामुळे, कोरोनाच्या प्रतिबंध असल्यामुळे यात्रा झाली नव्हती. यंदा प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे अक्षरशः रीगच्या रीग आपल्याला पाहायला मिळते. पर्यटक येत आहेत. अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. पाऊस काळ चांगला आहे, त्यामुळे निसर्ग एकदम वनराई एकदम फुलून आलेली आहे. हिरवेगार वृक्ष सगळीकडे भरलेले आपल्याला दिसत आहेत. तर या अत्यंत उत्साहाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय यंदा. तर हे खूपच प्रसिद्ध असं हे संजीवनी बेट आहे. निसर्गाची सहल म्हणून देखील येते. आपण जरा मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या वाहनामधनं सहल देखील वडवळच्या बेटावर येत असते. खूपच हे पहा, आपल्याला आता पर्यटक आणि हे रुग्ण आणि हौशिक येत आहेत. आपण कुठून आलात? कर्नाटकचे. अच्छा, किती आहे आपण? कन्नड़ में बात कर सकते हैं? हाँ, बोलो बोलो, कन्नड़ बताओ. ಕನ್ನಡದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ದುಡ್ಡುಕಂತ ಬಂದಿದ್ದೇವೆ ದೇವರಿಗೆ. ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನದು? ಜಗದೇವಿ. ಜಗದೇವಿ. ನಿನ್ನ ಹೆಸರು? ಪ್ರಶಾಂತ್. ಯಾಕೆ ಬಂದಿರಿ ನೀವು? ದರ್ಶನ್. ಏನ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಚಂದ ಐತೆ ಪ್ಲೇಸ್. ಹಾ, ಅದ್ರ ಕಡೆ ಬಂದು आपण जे पाहत आहात हे वैद्य निवास म्हणून बांधण्यात आलेले होते. पर्यटन क्षेत्र विकास अंतर्गत हे 2007 साली बांधण्यात आलेले होते. परंतु या वैद्य निवासाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे, मोडकळीस आलेला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या वैद्य निवासनामध्ये असे महाराज वगैरे निवासासाठी उपलब्ध असतात. वरते महाराज, आपलं नाव? कुठून आलात आपण? किती वर्षापासून येता तुम्ही इथे? या संजीवनी बेटावर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेले आहे? कोरोनामुळे 2 वर्ष तुम्हाला येता आलं नव्हतं. यावर्षी आल्यानंतर तुम्हाला एक उत्साह बघायला मिळतो, गर्दी मिळते. तर काय वाटतं प्रशासनाच्या या निर्णय? पर्यटन रुग्ण हे सेवा करून आता या महिला भगिनी निवांत क्षणी देवाचं नामस्मरण करतायत, भजन करत आहेत. एक मनशांती त्यांना मिळते यातनं. काका, तुमचं नाव काय? बापूराव सवटकर, रेडगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. हा, आमचे हातपाय डोबळे म्हणून आम्ही या आलो. 4 वर्ष झालं. 4 वर्षापासून तुम्ही येता? हो. आणि काय करता बेटावर येऊन?
याच्यावर येडे घालतो, 3 येडे घालतो, बसतो. हे करतो, पाला खातो, पाला खातो. एवढीच आरामीनं बसतो येडे घालून. पुन्हा जातो आम्ही उद्या सकाळी आंघोळी करून पुन्हा येडे घालतो, 3 येडे घालतो. किती दिवस तुम्ही थांबता इथं? 3 दिवस थांबतो. अच्छा, 3 दिवस जेवण वगैरे करता तुम्ही? नाही फराळचे आपले फळं हे खायचे. बरं, आता मला सांगा की कोणती वनस्पती कोणती खावी हे तुम्हाला माहिती आहे का? कोणता पाला दिसतो ते खायचा आपल्याला मनात आला ते दिसला याच्यासाठी दिसला ते पाला आपल्या मनाला आवडला ते खायचा आपण. पाला आमची सोबत घेऊन घराला जातो. नरवाडी राहणार पार्टी तालुका वसमत जिल्हा यंदा आलात का तुम्ही? पूर्वी कधी येऊन गेलात बेटा? संधिवातावर तुम्हाला चांगलं आराम मिळतो ह्याच्यामुळे? हे दुचाकी वाहनं दिसत आहेत आपल्याला. या गाड्या आहेत, स्कूल बस आहे. या स्कूल बसनं, दुचाकीवरनं, ॲटोवरनं जी वाहनं मिळतील त्या वाहनातून पर्यटक, रुग्ण या संजीवनी बेटावर येत असतात. ही आपल्याला दिसत आहे चार चाकी म्हणजे 2 व्हीलर असतात, कार. ही लाईन दिसते आपल्याला. अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. वाहनांची वर्दळ सगळीकडे दिसत आहेत तुम्हाला. आता आपण पायथ्यापासून माथ्याकडे मार्गक्रमण करीत आहोत. पर्यटक, रुग्ण दर्शन घेऊन, वनौषधी खाऊन आपल्या घराच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये कुठली ना कुठली वनस्पती आपल्याला दिसून येत आहे. अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान आपल्याला दिसून येत आहे. पूर्वी या बेटावर येण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या नव्हत्या, परंतु पर्यटकांसाठी या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. यामुळे संजीवनी बेटावर चढण्यासाठी आपल्याला खूपच सोपे जात आहे. पूर्वी आडवळणाचा रस्ता असायचा, बेटावर चढताना दम यायचा, परंतु आता ही पायऱ्याची सोय केल्यामुळे रुग्णांची खूप मोठी सोय झालेली आहे. काय हे बघा सगळ्या आजारावर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. या बेटावरून आल्यानंतर पर्यटक आपल्या घराकडे मार्गक्रमण करताना आपल्याला दिसून येत आहेत. आपण आता पाहत आहात, हा एक रुग्ण आहे. तो दिसेल ती वनस्पती तोडत आहे. त्या वनस्पतीबद्दल त्याला कुठले ज्ञान? माझं नाव ज्ञानेश्वर बेरकळे. मी पडवळा नदीतीलच आहे. हे जिल्हा परिषदच्या फंडामधून या पायऱ्या बांधण्यात आलेल्या येतात. यानंतर जिल्हा परिषद आणि पर्यटनाच्या माध्यमातून या बेटासाठी रस्ता करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर येथील तलावाचंही काम कमी अधिक प्रमाणात जिल्हा परिषदच्या फंडामधून झालेलं आहे आणि बरंचसं काम त्या तलावाचं राहिलेलं आहे. तर हे 2007 साली जिल्हा परिषदने या पायऱ्याचं बांधकाम केलेलं आहे. या पायऱ्यामुळे भक्तांची, पर्यटकांची आणि रुग्णांची
चांगल्या पद्धतीने सोय झालेली आहे. पूर्वी असा पायऱ्या नव्हत्या आपल्याला दिसत. किती वर्षापूर्वी झालेलं आहे हे 2007 साली बांधण्यात आले. अच्छा. आजोबा आपण कुठून आलात? हा, हेळंब. कोणता जिल्हा आहे? लातूर. अच्छा. कशासाठी आला तिथे? गुडघ्याचा त्रास होतोय. वनस्पती खाताय? हिरवे हिरवे गार गालीचे सुंदर मखमलीचे असे हे हिरवेगार निसर्गरम्य वनराई, लाल चुटूक फुले, हिरव्यागार वनस्पती. अक्षरशः हे वृक्ष संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. असे हे विहंगम दृश्य पाहून कोणालाही आनंद वाटेल, प्रफुल्लित होईल मन. असा नजारा आपण आता पाहू शकतो. बघा, जिकडे पाहावे तिकडे हिरवेगार वनराई आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला दिसून येत आहे आता बघा पूर्ण गाव. तुम्ही निसर्गप्रेमी म्हणून आहात आणि अभ्यासू आहात आणि तुम्हाला खूप मोठा बेटावरचा अभ्यास आहे. या संजीवनी बेटावर कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष असतं, अश्वगंधा असतं, शतावरी असतं, नंतर बला आहे, गुडची आहे, गुडमाल आहे, नंतर कांगड आहे, गुळवेल आहे, कडुनिंब आहे, आपमारी आहे. तर अशा अनेक वनस्पती त्या ठिकाणी आहेत. बालाजी गणगे यांच्याशी आपण आता बातचीत करूया. या बेटाबद्दल काय वाटतं? या बेटाबद्दल बरेच पर्यटक इथं बाहेर राज्यातून पाला खाण्यासाठी येतात. 3 दिवस इथं त्या पाण्याचं सेवन करतात व त्या दिवशी खाली उतरताना ते गाई काळ्या साळीच्या तांदळाचा भात व गाईचे तूप खाऊन ते इथून निघून जातात. असे बरेच पर्यटक दरवर्षी इथं संख्येनं येतात. मला एक सांगा की दुर्मिळ वनौषधी आहे इथं, त्याचं जतन व्हावं यासाठी आपण तर देखील खोदण्यात आले सोबत, परंतु गुरेढोरे येतात त्यासाठी तुम्ही गावाच्या ग्रामपंचायतीतर्फे ती दौंडी पिटवता का? काही माहिती करता का की असं जर केलं तर आम्ही तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू असं काही तुम्ही? असं किती वेळाही करून इथं काही फरक पडलेला नाही. त्याच्याकडे वन विभागानं लक्ष देऊन त्यांची कायमस्वरूपी इथं एक नर्सरी उभा केली तर त्यातून त्यांचे इथं कर्मचारी राहतील व इथं त्याचं संगोपन आणि संरक्षण होईल. संगोपन संरक्षण होईल असं तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर यासाठी काही इथं आहेत का वॉचमन किंवा कोणी इथं वनरक्षक? इथं आता सध्या कुणीच नाही. तर आम्ही वन विभागाला मागणी केली आहे आणि त्यांनी ते देतो म्हणून सांगितलं. गुरांचा वगैरे त्रास होतो का तसा? हा, गुरांचा भरपूर त्रास होतो. ज्ञानेश्वर बेलकिळे, तुम्ही याच्याबद्दल मातीच्या संदर्भामध्ये या बेटावरची लाल माती असते, पहिला केंगल असं म्हणतात, याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्यावी. या बेटावर येणारे जे काही रुग्ण आहेत तर ते हजारो वर्षापासून या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी जे रुग्ण येतात ते फार प्राचीन काळापासून या ठिकाणी येत असल्यामुळं येथील वनस्पती घेऊन येऊन या ठिकाणी इथल्याच केंगलामध्ये ते म्हणजे त्याचा रस, गुटी, वटी आणि त्याचं असणारं चूर्ण तयार करून ते घ्यायचे. यासाठी ही माहिती पेपरमधून आल्यानंतर लातूर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शिवराज नाकाडे यांनी एक प्रयत्न केला की ह्याला राज्यस्तरावर बेटाला नेण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमामधून त्यांनी या ठिकाणी येथील वनौषधीचं
म्हणजे सर्च करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी नेरकर साहेब जे कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते कार्यरत होते. त्यांनी या ठिकाणी बेटास भेट देऊन त्यांनी एक बायोलॉजिकल टीम सोबत घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर डोणगावकर साहेब जे आयुर्वेद विद्यापीठ नाशिक येथील होते, त्यांनी या ठिकाणी आणून आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक 25 जणांची टीम ह्या बेटाला भेट दिली. या ठिकाणच्या वनस्पतीचं डिटेक्शन करण्यात आलं आणि त्यावेळेस 2 दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी 85 वनौषधी असलेले त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. तर डॉक्टर मुक्दम असतील, डॉक्टर कुलकर्णी असतील, डॉक्टर हुडगे असतील, तर हे वेगवेगळ्या विद्यापीठाच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या 85 वनस्पतींनी म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे करत असतानाच त्यांनी लातूर येथे एक सेमिनार आयोजित केलेला होता आणि त्या सेमिनारच्या माध्यमामधून या बेटाविषयी विशेष माहिती त्या ठिकाणी देण्यात आली होती. आता या ठिकाणी बघा अशी काही या ठिकाणी म्हणजे वनस्पतीचं जे काही पूर्वी खलबत्त्याचा वापर करून या ठिकाणी वनस्पतीचा रस काढला जायचा, अशा अनेक म्हणजे खलबत्ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. हा खल म्हणजे खोल खड्डा आहे. बत्ते हे काळाच्या ओघामध्ये नाहीसे झालेले इथं. आपण जो पाहत आहात या प्लास्टिकच्या बाटल्या दिसत आहेत. इथे पर्यटक येतात पण अशा बाटल्या वगैरे बिखरून सगळीकडे टाकतात. परंतु वडवळ येथील सुजान नागरिक, तरुण व पत्रकार लोक बघा आता साफसफाई करून ह्या बाटल्या एकत्र करत आहेत. वास्तविक पाहता असा कुठलाही कचरा इथे होऊ नये, पर्यावरणाचा संतुलन राखला जावा असं आवाहन करून देखील पर्यटक रुग्ण ऐकायला तयार नसतात. परंतु आता तरुणांना हे पाहवलं नाही आणि ते स्वच्छता मोहीम हाती घेऊन ते सगळा कचरा प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र करताना आपल्याला दिसत आहेत. खरोखर या तरुणांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. पाणी सोय नाही. तुम्ही या संजीवनी बेटावर येता तर इथं तुम्हाला प्यायला पाणी मिळतं का? पाणी नाही, खालून पाणी आणावं लागतंय. खालून नुसतं वर चढणं होत नाही, एवढ्यावर खडक आहे. तर तुम्ही काय बाटल्या सोबत आणता, पाण्याचे जार आणता, तर तुमची काय प्रशासनाकडे शासनाकडे काही मागणी आहे का? मागणी आहे परंतु इथं कोणीच काय बघत नाही. काय मागणी आहे तुमची? पाणी सोय करा, हा निवारा करा राहायला. रात्री आम्ही त्याच्यामध्ये पाणी नुसतं हा बसून राहायला होतं. काय निघालं होतं? पाऊस आला हो रात्री. पाऊस आला. पाणी चाललं आपलं काय करते निवाऱ्याची सोय. तर तुमची शासनाकडे आग्रहाची मागणी अशी आहे की इथं निवाऱ्याची सोय तुम्हाला करून देणं आवश्यक आहे. हा निवारा आणि पाणी सोय होईल. बर. आणि या ठिकाणी वनस्पती औषधाचे झाड झुडपं लावावे ह्या ठिकाणी. हा 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 चांगल्या इथं वनस्पती खायला येते. किती म्हातारे माणसं सुद्धा येईल की इथं खायला. बरं काहीतरी फरक पडतंय म्हणूनच येते बी. खूप लांबून लोक येते. बाबा कन देव सडका छोरे बाबा कन देव या बेटावरती एक जागृत देवस्थान आहे, हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराविषयी आता आपल्याला आपलं नाव माहिती घेऊया. माझं नाव वैद्य हनुमंत भुरे. किती वर्षापासून मंदिर आहे हे पुरातन आहे, अतिशय पुरातन मंदिर आहे. आम्हाला याचे म्हणजे असं आख्यायिका आहे हनुमंताचं, प्रत्येक जण येतात आणि हनुमंतापाशी आपलं मागणं मानतात की देवा
आमचा आधी तो आजार बरे व्हावेत म्हणून दर्शन घेऊन वनस्पती खायला जातात. म्हणजे नवसाला पावणारा पण आणि आजार नाहीसे करण्यासाठी इथं म्हणजे एवढी जाज्वल्य वनस्पती आहे. या वनस्पती लोक खातात, 3 दिवस राहतात आणि वनस्पती खाऊन रोगमुक्त होऊन जातात. तिसऱ्या दिवशी काळ्या साळीचा भात आणि तूप त्याच्यामध्ये मीठ न घालता हे खातात. बरेचसे लोक इथं बरे झालेले आहेत. यंदा कशी गर्दी कशी आहे? कितपत? खूप गर्दी आहे यंदा, खूप. ज्ञानेश्वर बेरकिळे, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की आम्ही मगाशी जी दाखवलेली आहेत हे काय कसे खलबते आहेत काय? तर काय खलबतेविषयी थोडं आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या आपण. या ठिकाणी फार पूर्वीपासूनच लोक जे काही रुग्ण होते ते या ठिकाणी यायचे. या ठिकाणचा जो काही झाडपाला आहे आणि मूळ खोड फूल पान वगैरे जे आहे तर ह्या खलबत्त्यामध्ये म्हणजे ह्या खलामध्ये घालून ते कुटायचे. कुटल्यामुळं या ठिकाणची जी काही केंगल स्वरूपाचं जे काही दगड आहे त्याचा काही अंश आणि त्या वनस्पतीमध्ये असणारे जे काही घटक आहेत ह्या दोघांच्या माध्यमातून म्हणजे त्याच्यावर एक चांगलं रसायन तयार व्हायचं आणि लोकांना म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांना खूप गुणकारी ठरायचं. तर हे जवळपास बरेच वर्षे झाले हे खलबत्ते आहेत. म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासूनचा तो या ठिकाणी इतिहास आहे की ह्या बेटावर म्हणजे फार प्राचीन काळापासून येथील वनौषधीचं सेवन केलं जात होतं. पण निसर्गप्रेमी ज्ञानेश्वर बेरकिळे यांच्याकडनं या बेटाविषयी, बेटाच्या एकंदर तांत्रिक माहितीविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. या बेटाचे म्हणजे लातूर जिल्ह्याचे समुद्र सपाटीपासून उंची आहे 636 मीटर आणि ह्या बेटाची उंची या ठिकाणच्या भूपृष्ठापासून आहे 400-450 मीटर एवढे म्हणजे एवढ्या उंचीवर आहे हे. आणि हे निसर्गामध्ये या ठिकाणी वसलेलं असल्यामुळं याच्या अवतीभोवती कसल्याही प्रकारचं औद्योगिकरण नाही, कसलाही रस्ता नाही, कसल्याही प्रकारचं म्हणजे प्रदूषण वगैरे होणार नाही अशा पद्धतीचे हे भौगोलिक स्थान आहे की ज्यामुळं येथील म्हणजे पर्यावरणामध्ये जे काही आज म्हणजे वेगवेगळ्या पर्यावरणाच्या समस्या जी आहेत ते प्रदूषणाच्या, जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा भूप्रदूषण असेल तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचं प्रदूषण नसल्यामुळं एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे भौगोलिक स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णासाठी खूपच फायदेशीर आहे. आता आपल्याला ही जी गर्दी पाहायला मिळते हे नांदेड जिल्ह्यातून पर्यटक आलेले आहेत, तर त्यांचं प्रतिक्रिया आपण आता जाणून घेऊया. एक जण बोला. मी सखारामजी वाकोडे, राहणार नांदेड असून आमचा आदर्श जीवन ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या वतीने आम्ही इथं बेटसांगी संजीवनी बेट इथं आलो आहोत आणि आम्हाला हे जे वातावरण पाहून खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही झाडपत्ता पण खूप खाल्लेला आहे. त्याच्यामुळे जे काही आता 8 दिवसात असे जे काही परिणाम होतील ते आम्हाला खूप चांगले लागतील असे आम्हाला अनुभव येईल. त्यावेळेस आम्हाला चांगलं वाटेल. आपलं नाव? मी कुलकर्णी यशवाय, लातूरवरून आम्ही आलेलो आहोत. गेल्या जवळपास 20 वर्षापासून आमचं येणं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचा लाभ आम्हाला भरपूर झालेला आहे. कुलकर्णी, तुम्ही कुठले? लातूर. लातूरचे. काय करता लातूरमध्ये? लातूरला मी उपमुख्याध्यापक आहे हायस्कूलला. कोणत्या? शिवाजी हायस्कूलला. बरं, बोला. आणि या ठिकाणी आल्यापासून आम्हाला बरेचसे लाभ होतात. आमचं शुगर आणि BP पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि माझ्यासोबतच आमच्या बरेचसे मित्रपरिवार नांदेड लातूरचा ग्रुप आलेला आहे आणि सगळ्यांना अतिशय आनंद वाटतो. एक निसर्ग पर्यटन आणि वन औषधी प्लस आरोग्य असा तिहेरी संगम या ठिकाणी जाणवतो आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही येत आहोत. आपलं नाव? मी शिवाजी शिंदे, राहणार आपलं नांदेडवरून इथे आलेलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच आलो आणि खूप चांगलं वाटलं आणि वनस्पती भरपूर खाण्यात आल्या. आम्ही एक पूर्ण राऊंड मारला आणि त्याच्यानंतर इथं लोटांगण वगैरे घेतले आमच्या ग्रुपमधल्या काही लोकांनी. हो का? काय म्हणजे तो अनुभव घेतला तुम्ही? घेतला. कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं एकदम. म्हणजे अक्षरशः तुम्ही ते लोहचंबकाप्रमाणे गोल फिरत होतात? हो, गोल फिरत होतो. अच्छा. हां, खूप चांगलं वाटलं आणि हेल्थच्या दृष्टिकोनातून एकदम चांगला पॉईंट आहे.
आणि वनस्पती खूप खायला भेटलेल्या आहेत. अच्छा. त्याच्यामुळे आज जसं काय म्हणजे बकऱ्या जसं शेळ्या वगैरे खातात तसं आम्ही आज खूप वनस्पती खाल्लेल्या आहेत. एकदम तंदुरुस्त आणि एकदम आनंद वाटतो तुम्हाला. आनंद वाटला, एकदम आनंद. पण मला सांगा की तुम्ही सोबत येताना म्हणजे पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन आलात वरती, तर या बेटावर पाण्याची वगैरे सोय हवी असं तुम्हाला वाटतं का? पिण्याच्या पाण्याची सोय असायला पाहिजे पण तो शक्यतो तेवढी तहान लागली नाही, कारण वातावरण एवढं चांगलं होतं की तहान कमी लागली. आणि एका बाटलीमध्ये आमचं सगळ्याचं भागलं, म्हणजे जवळ 3-4 लोकांचं भागलं. माधुरी अनंत करंडखेडकर. आम्ही नांदेडहून आलेले आहे. 21 वर्षापासून आम्ही इथे येतो. त्यावेळेस समूह जरा कमी होता, आता अजून मित्रपरिवार वगैरे सगळ्यांना घेऊन आलेलं आहे. आणि यावर्षी पाला आम्ही भरपूर खाल्लेला आहे. आणि अजूनही 4 वाजले पण आमच्यापैकी कोणालाही भूक लागली नाही. तुम्ही थकलेले दिसत नाही अजिबात. एकदम तुमच्या चेहऱ्यावर एकदम म्हणजे ह्याचा परिणाम दिसतोय. परिणाम आहे तो. हा. आणि म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर माणूस ताजा तवाना कसा राहू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमचा उत्साह दिसून येतोय. त्याच्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये कुणालाही अजून भूक लागलेली नाही किंवा कोणी निरुत्साही झालेलं नाही. सगळे उत्साहात आहेत आणि भरपूर पाला आम्ही खाल्लेला आहे. आम्हाला इथं आल्यावरती खूप आनंद वाटला. अच्छा. बरं, तुम्हाला कुठला आजार वगैरे असा आहे का काही? नाही, काहीच प्रॉब्लेम. पण एकंदर तुम्हाला वाटतं की बाबा यावं? आणि आम्ही 21 वर्षापासून येतो. वा वा. तर या बेटाविषयी तुम्ही विविध वृत्तपत्रातून माहिती ऐकली होती? पहिल्यांदा आम्ही लेख ऐकला त्याचा, मग इथे शोध काढला आम्ही की बा हे नेमकं आहे कुठं. आणि मग थोडे 4-5 जण येत होतो. त्याच्यानंतर मग बाकीच्यांना माहिती काढली, म्हणजे ज्यांना आवड होती त्यांनी आमच्या सोबत निघाले. यावर्षी थोडा समूह जास्त आहे मोठा. बरं, मी एक वाकोडेंना विनंती करतो की आपल्या ग्रुप विषयी थोडी माहिती द्या. ग्रुपच्या ऍक्टिव्हिटी काय काय तुमच्या? सर, आमच्या ग्रुपची ऍक्टिव्हिटी अशी आहे, माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात. माणसाचं जीवन जन्मते जीवन, जीवन ते मरण ते सर इथपर्यंत मर्यादित नसून त्याला कसं विकास करता येईल, शरीराचा विकास कसा करता येईल यासाठी आमचा ग्रुप तयार केलेला आहे. आणि याच्यामधून आम्ही हसणं, खेळणं, गाणे वगैरे बोलून शरीर जास्तीत जास्त चांगलं राहणं, निरोगी राहणं हाच आदर्श जीवन ग्रुपचा उद्देश आहे. धन्यवाद. आता तेव्हा त्यांची तिथं गेली भेटला बघा. जा सर, जा सर, उठा सर, जाऊ द्या. सरका 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 सरका. नाही जा देऊ. व्हायरल होईल. एक मिनिट. आता आपण या लोटांगण पॉइंट विषयी आध्यात्मिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. या भक्ताविषयी आपलं नाव? अवधूत पाटील, नांदेड. मी नांदेडचा आहे राहण्यासाठी. दरवर्षी येतो मी उत्तरा नक्षत्रामध्ये. हा माझं 2रं वर्ष आहे. लोटांगण पॉइंट बद्दल बोलायचं म्हणलं तर संजीवनी बेटावरचं सगळ्यात शक्तिस्थानी आणि पॉवरफुल ठिकाण. आपण एक विज्ञान दृष्टी म्हणलं तर गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणू शकतो, परंतु सर इथं प्रत्येका बाबतीमध्ये काही पेशंटला ह्या लोटांगण पॉइंट जवळ तर काही ठिकाणी एकदम 10 फूट, 20 फूट, 30 फूट असं लोटत घेऊन जातात. हे वैज्ञानिक कारणपेक्षा आध्यात्मिक कारण म्हणजे ह्या वटसिद्ध नागनाथ, ह्या संजीवनी बेटावर नागनाथ म्हणजे नवनाथापैकी एक नाथ होऊन गेलेले आहेत. त्यांचा ह्या ठिकाणी भगवान दत्तगुरु आणि नवनाथांचा आशीर्वाद प्राप्त आहे. त्यामुळे ह्या डोंगरावरचा हा असा विशिष्ट पॉइंट आहे. त्या ठिकाणी जर एखा भूतबाधा किंवा रोगराई असलेल्या व्यक्ती जर समजा लोटांगण घातला तर त्याच्यात जर काही असेल तर त्याला जास्त प्रमाणात होईल, आणि जास्त जर काही नसेल, समजा रोगराई कमी प्रमाणात असेल तर त्याला 2-3 फूटच लोटला जाते सर. त्याला वैज्ञानिक कारण पण आहे, परंतु आध्यात्मिक कारण जास्त आहे सर ह्या ठिकाणचं. एवढंच बोलायचं होतं सर. फार पॉवरफुल आणि एकदम शक्तिस्थानी या संजीवनी बेटावरचा सगळ्यात पॉवरफुल ठिकाण आहे सर. जय गुरु. हा लोटांगण पॉइंट आहे. या ठिकाणी एक विशिष्ट गुरुत्व या ठिकाणी जाणवत आहे की ज्या व्यक्तींच्या अंगामध्ये काहीतरी विशिष्ट म्हणजे रोग आहे, अशा व्यक्तींनी जर या ठिकाणी 2-3 राऊंड जर घेतले तर ते पुन्हा सतत त्या मोशन मध्ये असतात. ज्याप्रमाणे बर्मुडा ट्रायंगल आहे त्याच पद्धतीनं ते बर्मुडा ट्रायंगल जो आहे तो अनाकलनीय आहे. तसंच ह्या ठिकाणी हा लोटांगण पॉइंट आहे की ज्यामुळं म्हणजे 2-3 रोटेशन घेतल्यानंतर त्याला म्हणजे पूर्ण म्हणजे या ठिकाणचा परिणाम होऊन ते पूर्ण म्हणजे या ठिकाणी भोवताली गोल असं फिरत असतं. हा. काय झाडी, काय डोंगर, काय मस्ता, काय तो रस्ता, काय तो रस्ता. एकदम ओके.
वृक्षवल्ली आमा सोय वनचरे. यस. मी महादेव शांतप्पा भेटे, वडवळ नागनाथ येथील व्यापारी आहे. तर मी आज फिराया म्हणून बेटावरती आलो आहे, संजीवनी वनस्पती बेटावर. तर इथे ह्या ठिकाणी बघत असताना खूप मोठी गर्दी आहे. लातूर जिल्ह्यातले, जिल्ह्याच्या बाहेरचे, आंध्रा कर्नाटकमधून भरपूर लोक आलेले आहेत. तर ह्या लोकांसाठी, येणाऱ्या मुक्काम करणाऱ्या लोकाला किंवा पाण्याची सोय किंवा ह्या झाडं जगविण्याची सोय इथं काही दिसून येईना गेली आहे किंवा बरेच दिवसापासून इथं शासनाचं दुर्लक्ष आहे. एवढी मोठी इथं देण आहे नैसर्गिक. वन औषधा भरपूर आहेत, पण त्याचं संगोपन होत नसल्यामुळं, पाणी मिळत नसल्यामुळं, तर इथं ह्या दिवसामध्ये पावसाळ्यात ठीक आहे, भरपूर असतात वनस्पती, पण ही जगवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये ती पाणी पाहिजे याला. तर शासनानं ह्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. ह्यांना यात्रेकरूंना किंवा रोग असणाऱ्या लोक इथं 4-4 दिवस राहत असतात, पण ती लोकाला इथं काही बसण्याची, जेवण्याची किंवा राहण्याची, झोपण्याची, अशी काही पाण्याची वगैरे सोय कसलीच नाही. तर ह्याच्याकडे थोडं शासनानं लक्ष द्यावं लागेल. किमान इथं संध्याकाळी किमान 200-300 लोक वरी राहतात, तरी पत्र्याचे शेड मारले आहेत गावकऱ्यांनी मिळून, आम्ही थोडी पट्टी करून वगैरे, पण त्याच्यामध्ये जागा अपुरता होतो, पाणी गळतो, त्या येणाऱ्या भाविकांना थोडा त्रास होतो. पाऊस आला अचानक की सर्व भिजतात, पण त्याने जायचं बघतात गावाकडं. थोडी ही सोय नसल्यामुळं थोडं शासनानं ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि एवढं मोठं वनस्पती बेट आहे की ही महाराष्ट्रात सुद्धा कुठं नाही एवढ्या वनस्पती असलेलं. पण ह्या वनस्पतीचं संगोपन करण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. तर या ठिकाणी मोठी योजना आणावं शासनानं पाण्यासाठी, आणि राहण्यासाठी बी सोय करावं. येण्या जाण्यासाठी वरी यायला थोडा त्रास होतो, त्याला पायऱ्याची वगैरे सोय करावं, किंवा खाली यात्रेकरूंना मुक्कामी राहण्यासाठी खाली बी एखादी मोठा हॉल बांधावा लागेल. संडास बाथरूमची थोडी सोय करावं लागणार आहे. आणि वन विभागाकडे असल्यामुळं इथं वन विभागाचे कर्मचारी कुणीच राहत नसतात. तर ह्या बेटाला इथं वन विभागातर्फे एक नर्सरी, इथं 2-5 कर्मचारी, ह्या झाडाला वगैरे सांभाळण्यासाठी थोडे कर्मचारी वर्ग लागतच असतो. तर ही कसलीच सुविधा नसल्यामुळं ह्या असल्या छान वनस्पती असलेल्या सुद्धा इथं संपुष्टात जात आहेत. तरी शासनानं ह्याच्याकडं थोडं लक्ष देणं, चांगल्या पद्धतीनं इथं रम्य वातावरण तयार करणे, ही थोडं शासनानं केलं तर बरं राहील. नमस्कार, मी सुपर्ण जगताप. आज आम्ही माध्यम वृत्तसेवेचे टीमतर्फे संजीवनी बेटावर भेट दिली. उत्तरा नक्षत्र चालू आहे. मला एवढंच या निमित्ताने शासनाला म्हणायचं आहे की मध्य भारतामध्ये अतिशय दुर्मिळ, जवळपास 100हून अधिक वनस्पतींचा ठेवा असलेला हे दुर्मिळ बेट आहे. या दुर्मिळ बेटावर ज्या वनस्पती नैसर्गिक पद्धतीने त्यांचा अधिवास आहे, ह्या जोपासणे ही फार महत्त्वाची शासनाची भूमिका असायला पाहिजे. म्हणून या निमित्ताने एवढंच, या उत्तरा नक्षत्रानिमित्ताने मी महाराष्ट्र शासनाला, वन विभागाला ही विनंती करतो की या संजीवनी बेटावरच्या कुठल्याही वनस्पतीला कोणीही इजा पोहोचू नये अशी ठोस पावलं उचलावी आणि या वनस्पतीचं जतन करून या वनस्पती जास्तीत जास्त पद्धतीने तयार करून इतरत्र भागामध्ये त्यांचा अधिवास वाढवावा, एवढीच विनंती. आता माथ्यापासून पायथ्यापर्यंत मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. उपयुक्त माहिती घेतली, अजिबात थकवा आलेला नाही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर काय असते याचा अनुभव आम्हाला आज मिळालेला आहे. मन प्रफुल्लित झालेलं आहे. शरीर थकलेले अजिबात नाही. शुद्ध निसर्गाची हवा घेऊन मन प्रफुल्लित होऊन
एक आनंदाचा ठेवा घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे निघालेलो आहोत. खरोखर ही दुर्मिळ वनौषधी वनस्पतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे आणि या संजीवनी बेटाची माहिती भावी पिढीला करून देण्यासाठी या दुर्मिळ वनौषधी आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, त्याचे जतन करणे तितकेच गरजेचे आहे. याकडे शासनाने, सामाजिक वनीकरण खात्याने, प्रशासनाने लक्ष द्यावे एवढीच या निमित्ताने अपेक्षा. धन्यवाद. प्रेक्षक हो, आम्ही सकाळपासनं वनस्पती बेटावर आलेलो आहोत. वनस्पती बेटावर ज्या ज्या दुर्मिळ वनौषधी आहेत, येथे पर्यटनाची काय सोयी आहेत या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतल्या. लांबून लांबून आलेले जे पर्यटक होते त्यांच्याही प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत. या ह्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा गैरसोयी दिसून आल्या. उदाहरण दाखल द्यायचं तसं तर इथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, किंवा जे पर्यटक येतात, रुग्ण येतात बाहेरगावनं, त्यांना निवाऱ्याची सोय अजिबात नाही आहे. तर अनेक पर्यटकांनी किंवा यांनी असं मागणी केलेली आहे की निवाऱ्याची सोय शासनाने करावी. येथे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते आणि सामाजिक वनीकरण खात्याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. येथे वनरक्षक असतील किंवा वन अधिकारी असतील, त्यांची इथं ड्युटी लावली जावी, अशा विविध मागण्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि या अनेक वनौषधीबद्दल, अनेक दुर्मिळ ह्याच्याबद्दल माहिती आम्ही नव्या पिढीला कळावी म्हणून आम्ही ही डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आता मावळतीकडे जात आहे सूर्य. आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे निघालो आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंदवा. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला वडवळ नांगणात येथील अभ्यासू तरुण पत्रकार संतोष आचवले, तसेच महादेव भेटे, ज्ञानेश्वर बेरकिळे, बालाजी गंदगे, लक्ष्मण एवनगे आणि वडवळ नांगणात येथील ग्रामपंचायतीने बहुमूल्य सहकार्य केले आहे. या सगळ्यांचे माध्यम वृत्त चॅनलतर्फे मी मनस्वी आभार मानतो. माध्यम या वृत्त चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. मी गोपाळ कुलकर्णी, संजीवनी बेटावरून. नमस्कार.